मुख्यमंत्री पाहिजे, सर्व पक्षाचे मुख्यमंत्री पाहिजे, काँग्रेसचे पाहिजे, शिवसेनेचे पाहिजे. पण ज्या पद्धतीने आता राज्यामध्ये राज्य चालवलं जात आहे, जणू गुजरातचे 2 व्यापारी दिल्लीमध्ये बसलेले आहेत आणि ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून त्यांना हवा असलेला व्यापार करून घेत आहेत आणि महाराष्ट्राची लूट करतायत. महाराष्ट्राला लुटण्याचं काम चालू आहे. कधी काय या महाराष्ट्र प्रगतीपथावर या राज्यातला शेतकरी, या राज्याचा दलित शोषित, या राज्याचा 11 जाती सर्व धर्माचे लोक या राज्यामध्ये आनंद झाले. आज भारतीय जनता पक्षाचा त्यांचे जे नवीन जे लोक आहेत त्यांचा कार्यकर्त्यांचा रोज हिंदू मुसलमान त्यांचा द्वेष निर्माण करायचा, शक्यतो दंगली भडकवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्या माध्यमातून निवडणुका लढायच्या. लोकसभेमध्ये आज त्यांचा प्रयोग यशस्वी झाला नाही आणि म्हणून नरेंद्र मोदीच्या 405 चा जो नारा होता त्याला ब्रेक करण्याचं काम या महाराष्ट्र राज्याने केलेलं आहे. या महाराष्ट्र राज्याने नरेंद्र मोदींचं बहुमत घालवलेलं आहे आणि म्हणून देशामध्ये महाराष्ट्राचे मान असतात. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही 2 राज्य नसतील तर नरेंद्र मोदींचं 5वी बहुमत त्यांना मिळालं असतं आणि त्यांनी महाराष्ट्राच्या आपलं अस्मितेवर, देशाच्या संविधानावर बुलडोजर फिरवला असता. अशा प्रकारची भूमिका ते घेत होते. पण महाराष्ट्राने उत्तमरित्या निर्णय घेतला. महाराष्ट्रामध्ये आपल्या 5 जागा या सत्ताधाऱ्याने चोरल्या. आमच्या मुंबईमध्ये जागा आम्ही 40 मताने हारलो. आम्ही अजिबात हारलो नाही. आमचा उमेदवाराला विजय घोषित केला, आम्हाला कीर्ती करला. त्यानंतर दिल्लीतला एक फोन येतो आणि त्यानंतर तो अधिकारी आहे तो निर्णय फिरवतो आणि जे पोस्टाची मतं नाकारलेली होती, बाद केली होती, ती मतं मोजली जातात आणि त्या बाद केलेल्या मतांच्या आधारे लोकसभेचा एक उमेदवार जो ठरलाय त्याला विजय घोषित केलं जातं. अशा प्रकारचा निर्णय जर हे सरकार घेत असेल तर या देशात लोकशाही नाही. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे 5 निर्णय ठरवलेले आहेत आणि देशामध्ये किमान 40 ते 45 ठिकाणी अशा प्रकारचा निकाल लावण्यात आला. त्याचा स्पष्ट अर्थ असा आहे की नरेंद्र मोदी आणि त्यांचा भारतीय जनता पक्ष हा 160 आणि 170 जागावरच खाते जिंकला असता आणि बाकीच्या जागा ज्या वरच्या जागा मिळाल्या आहेत त्या अशा चोऱ्या आणि लांड्या गवाडा करून मिळालेल्या आहेत. अशा प्रकारचं काम फक्त गुजरातच्या ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारीच करू शकतात. जे ब्रिटिश करत होते ते आहे. या सगळ्याचा बदला आपल्याला महाराष्ट्र सरकार आणि मला खात्री चाळीस गावच्या जनतेचं म्हणाल तर ज्या प्रकारचं वातावरण मी पाहिलं इथून शिवसेनेची सुरुवात फार चांगली आहे. मी आशावादी आहे की ही जागा शिवसेनेला मिळेल आणि शिवसेनेच्या देवाणघेवाण राजकारणामध्ये होत असते तशी देवाणघेवाण आपण करू आणि 100% आपण प्रयत्न करू की उमेदवाराचा विधानसभेत आपल्याला गेलेला. मला जेव्हा खात्री असते, मला जेव्हा आत्मविश्वास असतो तर लक्षात घ्या त्याच्या आड कोणी येत नाही आणि मला कोण